हा 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 मस्त शिजला. नमस्कार मंडळी. सकाळ सकाळ उठलो कारण की आपण जाणार आहे गावाकडे. बेत गावाकडे बघूया आता. खूप दिवसांनी जात आहे. सकाळ सकाळ उठवायला कचऱ्याची गाडी तर येतीच आहे. हा आपला सेटअप. 2-3 शॉर्ट्स एडिट केले, अपलोड केलेत. जोपर्यंत आपण गावात आहे म्हणजे गावाकडे आहे तोपर्यंत अपलोड होईल. आज आपण विस्टानं जाऊयात. धनकड गाडी टाटा विस्टा देश कालोवा सगळं सामान घेतलेलं आहे. आता मी आणि मम्मी चाललो गावाच्या दिशेने आपल्या शेताकडे. कोण कोण असतं आपल्या शेताकडे? सगळे असतात, मामा मामी आजी पोरं. चला तुम्ही पण आमच्या सोबत मजा करायला. काय काय बनवायचं जाऊन? आपण बिर्याणी बनवायची, बार्बिक्यू बनवायची, बार्बिक्यू मटन बनवायची, हंडी बनवायची. मटन हंडी बनवायची, मालवणी. हो चालतंय. बघा सगळं सामान घेतलेलं तर आहे. बघा मागं दिसतंय तुम्हाला. चला 2 दिवसासाठीच चाललोय पण मज्जा बघा किती आहे आमची. चला. मम्मीला काय भूक आवराना, गाडी चालू आहे तर सुरू झाली चिप्स घेऊन. कसं हे बघा आलोय शेताकडं. काय इकडं सगळं बघितल्यावर सगळं हेच वाटतंय उन्हाळा सुरू झालाय. होय मम्मी? कुठे आहेत आपले प्लॉटिंग? दाखव. कसं वाटतंय मम्मी उन्हाळा इकडं सुरू झाल्याबद्दल? इकडं बघ. चांगलं वाटते, थंडी नाही वाटत. थंडी चालते बाबा. हे बघा एवढ्या एवढ्या रस्त्यातनं जावं लागतंय. किती बारकाय रस्ता. कशी काढायची हातनं गाडी काय माहिती. कुठं आहे आपलं घर? झाडांच्या मागं. तर आपण आलेलो आहोत शेताकड. मक्याची रास झालेली दिसते. हे घर इथं आजी बसलेत आमच्या. किचन हे इथं मामीत बघा. पोरं नाही येत, पोरं शाळेला गेले ते येतील दुपारी. त्यानंतर ना ह्या इथं आपलं वावर मस्त सावली आहे, झाडं भरपूर आहेत. ह्या इथंच करायचं आपण कुठेतरी चिकन बिर्याणी. मामा आलाय खालनं शेतातनं पाणी देऊन खाली. काय चाललंय मामा मग? काय ना तर मसाला आणि कोथिंबीर वगैरे सगळं तयारी चालू आहे. थांबा तुम्हाला मसाला दाखवतो मी. आता हा मसाला भाजून घ्यायचा तव्यावर, मग मिक्सरनं बारीक करायचा. आता आपण तेजपत्ता भाजून घेऊ. तेजपत्ता सेपरेटच भाजायचा असतं कधी पण, कारण की आपल्याला कळत नाही की खालचे जिरे भाजलेत का नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, जिरे करपले की पूर्ण स्वाद चेंज होतो. आहा, चिकनचा बेत दिसतोय. काय बघतोय रे? आत्ता आली बघा कॉलेजमधनं. हाय कर. काय नाव तुझं? कृताली. कुठं चालला तुम्ही? आम्ही वय कोंबडं पकडायला. कोंबडं पकडायला? ठेवा ಕನ್ನಡವನ್ನು ಕೋಳಿ ಹಿಡ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಕೋಳಿ ಹಿಡ್ಕೊಂತೀನಿ ನನ್ನ ಮೊಮ್ಮಗ ಎಲ್ಲ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಹೇಳು. ನಮ್ಮ ಅಮ್ಮಗ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾನೆ मग मराठी माणसांना कळणार का काय बोल? मराठ्यानो ಎಂತ बिर्याणी करायचे आमच्या भैयाला. ಬೇನ್ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ चेष्टा करता काय तिची? बिर्याणी करायचंय. बिर्याणी करायचे हा, हे आमच्या माम्याला. काय करत होता तुम्ही इतक्या वेळ? कांदा कापत होते. हा, मग आता बिर्याणी करायचे. सगळा इटा पेटा गोळा करायचे. चूल कुठं मांडायची मग? चूल मांडायचीच.
आहे तर खाली हा चालते जावा आणा तुम्ही 4 जण जावा. पाहू शकता तुम्ही आजी आणि मामी लागलेत तयारीला. विटा आणि लाकडं गोळा करत आहेत आपल्या चिकन बिर्याणीसाठी. आता आपण आपलं चिकन मॅरिनेट करूया. चिकन, दही, धनिया, पुदिना, कांदा, मसाला सगळं घेतलेलं आहे आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपण हळद, त्यानंतर मीठ, स्वादप्रमाणे तयार केलेला मसाला, फेटलेली दही, जिरा पावडर थोडाच, त्यानंतर धनिया पावडर, लाल मिरची पावडर, पुदिना कट केलेला, धनिया पण, अद्रक लसूणचा पेस्ट. आता मिक्स करूया छान. आपलं मॅरिनेशन रेडी झालेलं आहे. आपण थोड्या वेळाला ठेवून टाकू. आता आजी इथं मस्त चूल पेटवत आहे. छान चूल केलेली आहे. आता इथं कांदा तळून घेणार आता आम्ही लवकरच. इथं मामी आहेत आमच्या, ज्यांनी कांदा कट करून ठेवलेला आहे. मस्त आता मिरच्या कट करत आहेत. तेल टाकलेलं आहे आपण. आता कांदा तळून घेणार थोड्याच वेळात. कट केलेला कांदा एकदम गोल्डन ब्राऊन करून घेऊया, ज्याने चव खूप छान येते. काय करते ग मम्मी? मोबाईल बघते. तू बिर्याणी करायला लागले ना, बघायला मग काय काम वगैरे काय आहे का नाही तुला? बघायचंच काम आहे बिर्याणी करायचं. कशा बसले ते? कधी होणार यांचं? कावळे ओरडत आहे पोटात. खूप वाट बघितली रे बाबा. एक काम करतो, बसून घेऊया निवांत. चालू दे तुमचं. आता आपण बरीचदा टाकू याच्यात. या मंडळीचा चौथा चाय बघा सकाळपासून. काय अवघड आहे. आता आपण राईस करून घेऊया. त्यासाठी पाणी, खडे मसाले, धनिया, पुदिना, लिंबूचा रस, तूप आणि मीठ टाकलं आहे. कोण बघत तर नाही ना? तोपर्यंत दही तर खाऊन घेऊया. अरे पकडलं आपल्याला. काय बघतोय? तेवढं पण खाऊ नये का? आले बघा शाळेवरनं. विशू, द्रिश, परी. काय आणली परी हातात? काय? झेरॉक्स. छान उकळी आलेली आहे. आता भिजत घातलेला राईस टाकूया याच्यात. तर थोडा कलर चेंज झालेला आहे पाण्याचा, ते पण धनिया आणि पुदिनामुळे. आता 80% शिजलेला राईस काढून घेऊयात. चला आता आपण चिकन शिजवून घेऊया. तर मम्मीने तूप टाकलेलं आहे, कांदा तळून घेतलेला तेल, राहिलेले कांदा परतून घेऊया. आता आपलं चिकन टाकूया. चिकन 5-6 वेळा हलवून घेऊया, कारण मसाला लवकर जळतो. एकदा चिकन अर्ध्यापेक्षा जास्त शिजलं तर राईस जो आहे आपला तो टाकून घेऊया लेयर्स प्रमाणे. दम द्यायला ठेवलेला आहे. आता एक 10 ते 15 मिनिटात दम देऊन झालं की होऊन जाईल. काय बघताय? तुमचे पाहुणेच शिजत आहेत तिथं. काय ग, रक्षण करते काय? हो. मस्त दम द्यायला ठेवले, वाफा निघायला लागल्यात. दिसतंय का? आता आपण बिर्याणीला दम देऊयात. एकदम स्लो कुकवर ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण शेतात फिरून येऊया. चिल्लर गँग रेडी झालेली आहे. मम्मी पण रेडी झाली आहे, मामी पण. कुठं चाललोय आपण आता? खाली ऊस मका बघायला. ऊस मका बघायला. चला जायचं. कोण कोण येणार आहे अजून? आजी. चला 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 आता आपण पण जाऊया. कोण आलंय माग? काय आणलं हातात? बघा आत्ता यायला लागलेत बघा यांनी. ओ डॉगेश भाई, डॉगेश भाई, हे असलं बघितलंय कधी? लहानपणी पॅन्टला शर्टला एवढं लागायचे ना, हे निघता निघत नव्हते बघा.
हे 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 झाड बघा, चिंचाचं झाड लय जुनं आहे, लय जुनं. मम्मीच्या आईनं लावलेलं झाड आहे. हो का, इथं आहे बघा हे लावलेलं झाड. ह्यांनी पण लहानपणी असताना लावलेलं आहे झाड. आणि तिकडं विहीर आहे. थांबा तुम्हाला विहीर दाखवतो. होय मम्मी, हे झाड लय जुनं आहे का नाही? 60 वर्षाच्या वर झाले म्हणे या झाडाला. साप आहे का इथं? सापाचं घर आहे? नाही नाही नाही. हे बघा विहीर, लय जुनी विहीर आहे. त्या तिथं मामा उभारलाय. ह्या इथं मका लावलाय. हे मामाचं शेत आहे. एवढा पट्टा म्हणजे अजून भरपूर आहे, पण एक पट्टा इथं खालचा आहे जे करून घेतलेला आहे. आधी काहीच नव्हतं. आता मामा इथं पाणी पाजरत आहे. कुठं आहेत सापाचे घर? हे आपलं आहे ना? हे हा पट्टा मामाचा आहे, म्हणजे आपलाच आहे. ऊस लावलंय बघा. त्याला पण 18-20 दिवस झाले लावून. हे बघा, ही गाडीवर आलेलं बघा, ही पोरांसारखं उंचच्या उंच लंबू, काटक्यावानी शरीर. चालत यायला काय होतंय तुम्हाला? ए इकडं बघ. पाय दुखतात काय दुखतंय? पाय दुखतात पाय दुखतात. करून गाडी घेऊन आलेत पप्पाची त्यांच्या. हे आपलं शेत आहे बघा. हे आमचं मामाचं शेत आहे. कोण मामाचं? मोठे पप्पा. मोठे पप्पा. आमचे पप्पा धड पप्पा मोठे पप्पा. ड्रिप सिस्टीम केली आहे ऊसासाठी. उलट चांगलंच आहे ड्रिप सिस्टीम. लोकांना काय वाटतं की कायम पाणी दिलं की त्यांचं पीक चांगलं येतं, पण कायम पाणी दिल्यावर नासाडी पण होते. हे बघा, बांध बांधलाय ओढ्याला, पाणी राहतं कायम. आणि पुढे आपलं विहीर आहे. आणि हे बघा, गाडी घेऊन यायला लागलेत. हे अजून तिथंच आहेत बघा मागं. ते बघा ते मागचं कसं बसलंय. इकडे 2013-14 मध्ये बांधली विहीर. मोठी विहीर. हे पुढे जाऊ नका. आहे बघा पाणी. बोरनं कायम पाणी असतं. कासव आहे ह्याच्यात. मासा. आता आपण बांधाकडे जाऊ. हा कसं बसलेत बघा. ओ डॉगेश भाई, बांबू लावलेत बघा इकडकड्यानं. मोठे पप्पा आणि मी आणि ही लावलं. बाई बघा, हे पाण्यात पडलं तर ना कळते ह्याला. तलाव आणि पाणी जवळ आल्यावर आपण हे असले चिपळे हुडकून दगड मारले नाही तर काय केलं मग. चला हुडकूया आपण. दाखव दगड दाखव. ते बघा दगड, अंग बघा, इथून दगड बघा. टाक. आता आपण असं सगळं फिरून मस्त मजा घेतलेली आहे. मामा, मामी, परी, द्रिश, मम्मी, आजी, विशू, कृताली हे काय करते बघा नुसतं. चला आता जाऊ. आज परीचा बर्थडे. परी, मी गाडीवर बसलोय. चला हे जरा. ये आ गया हमारा घर. हा 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 हा, मस्त शिजलाय. आता आपण बसूया खायला.
पोरांना वाढून देतो. बिचारे दुपारपासून वाट बघत आहेत. डबा पण नाही खाल्ला त्यांनी. बिर्याणी खायला लागलेत मस्त. परी कसं झालंय? कृताली, विशू, द्रिश, छान झाली का? एक नंबर. खावा मग आता मी पण खातो. मस्त झालंय का मम्मी? मस्त झालंय का? हा मज्जा आहे मग आता. मस्त झालंय मम्मी? छान झाली. छान झालंय. हाय एव्हरीवन. काय आणलंय रे? थम्स थम्सअप पार्टी. आहा, परीचा केक आलेला आहे. सगळ्यावरून बसलेत. केक कट करूया. परी कुठे आहे? परी रात्री झोपायला खूप उशीर झाला. आता सकाळ झाली आहे. आपल्या दोन्ही गाडी आहेत समोर. आता चला आपल्या आपल्या गावी. चला आपला बेत गावाकडचा. भेटूया परत कधीतरी.